हारल्या, पण अन्यायाविरुद्ध लढण्यास समर्थ आहेत का? त्या काळात मी माझ्या माहेरी गेले असता एक प्रसंग घडला होता, त्याला मी मोठ्या धैर्याने तोंड दिले होते. कोणत्या प्रसंगाविषयी सांगताय माई? थांब तुला सांगते. अगं मी माझ्या माहेरी नायगावला गेले असता तिथे एक प्रसंग घडला होता. त्या गावामध्ये एक गणेश नावाचा पुरोहित राहत होता. त्याचा भविष्य पाहण्याचा धंदा होता, त्यामुळे तो गावोगावांचा उदरनिर्वाह करीत असे. तेवढ्यातच नुकतीच वयात आलेली महार समाजाची सारखा नावाची मुलगी त्याला भेटली आणि त्यांचे प्रेम जडले आणि अशातच ती 6 महिने गर्भवती राहिली. त्यामुळे तेथील लोकांना, पुरोहित लोकांना त्या गोष्टीचा खूप राग आला आणि त्या दोघांना दिवे मारण्यासाठी धावत पडत येत होती. ही बातमी जेव्हा मला कळाली तेव्हा मी त्यांच्या समोर धावत पडत जाऊन त्यांच्या समोर धैर्याने उभी राहिली आणि इंग्रज सरकारच्या कायद्याची त्यांना भीती दाखविली. त्यामुळे ती घाबरली आणि त्या दोघांना गाव सोडून जाण्यास सांगितले. त्या दोघांनी ती मागणी मान्य केली आणि ती दोघे घाबरली होती. मी त्यांना धीर दिला, त्यांनी गाव सोडले. मी त्यांना धीर दिला आणि माझ्या जवळ घेतले, तर ती मला देवी समजून पाया पडायला लागली.